Hello student, today's lecture number 18 on last topic of halogen derivative, that is uses and adverse effect of some halogen derivatives, among which first is dichloromethane or also called as the methylene dichloride. Dichloromethane formula is CS2Cl2, methylene dichloride or dichloromethane. So, what are the properties of methylene dichloride? It is colorless, volatile liquid. याला कलर नाही आहे, याला रंग नाही आहे आणि volatile आहे म्हणजे उडून जाणारा लिक्विड आहे. It has sweet aroma. त्याचा स्मेल स्वीट येतो, चांगल्या प्रकारचा स्मेल येतोय. It has a sweet aroma. सुगंधित द्रव्य आहे. It is used as a solvent. Many organic reaction मध्ये तो solvent म्हणून वापरला जातो. And it is used as a propellant in aerosol spray. मार्केट मध्ये काही जे aerosol spray येतात, फॉर एक्झाम्पल काला हिट, हे मॉस्किटो प्रोपेलंट मध्ये वापरला जातात. त्यामध्ये सॉल्व्हंट म्हणून मिथिलीन डायक्लोराइड यूज केला जातो. So what are the properties? It is colorless volatile liquid. It has sweet aroma or smell. It is used as a solvent and it is used as a propellant in aerosol spray. Okay, side effect of this dichloromethane. काही side effect आहे, adverse effect आहे. Now then, its exposure for longer period of time cause a dizziness. जर हे आपल्या बॉडीशी कॉन्टॅक्ट मध्ये राहिला डायक्लोरोमिथेन बऱ्याच काळ, डिझीनेस म्हणजे पासण्यास जड करायला लागतं, फटीग म्हणजे थकवा यायला लागतो, नॉसिया मळमळ सुरू होते, हेडॅक डोकं दुखायला लागतो, नमनेस इन द फिंगर अँड टोज, आपले हाताचे बोट आणि टोज म्हणजे टाच यांच्यामध्ये बधीरपणा येतो. या सगळ्या डेंजरस इफेक्ट्स कोणामुळे होतात? डायक्लोरोमिथेनमुळे. इट्स एक्सपोजर फॉर लॉन्गर टाइम ऑफ पिरियड कॉल्ड डिझनेस, फटीग, नॉसिया, हेडॅक, numbness in the finger and toes. It is found to be dangerous when come in contact with our eye and cause damage to the cornea. सगळ्यात डेंजरस इफेक्ट डायक्लोरोमिथेनचा काय? जर त्याचे वेपर्स आपल्या डोळ्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले तर डोळ्याचे जे बुबुल आहेत त्या बुबुलला डॅमेज करू शकतात, खराब करू शकतात आणि अकाळी आपल्याला काय होऊ शकतं? व्हिज्युअल लॉस होऊ शकतो, आपल्याला दिसू शकत नाही, दृष्टी लॉस होऊ शकते आपली. That is adverse effect of dichloromethane. दुसरं इम्पॉर्टंट हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे तो क्लोरोफॉर्म आहे. इट इज कॉल्ड द ट्रायक्लोरोमिथेन. हा दिसायला कसा? इट इज कलरलेस लिक्विड अँड प्लीझंट स्मेल. याचं सुगंधित द्रव्य आहे हा सुद्धा आणि कलरलेस आहे, त्याला कलर नाही आहे. इट जस्ट लाईक द वॉटर. इट इज यूज टू प्रिपेअर द रेफ्रिजरंट. जे कूलिंग एजंट आहेत त्यापैकी एक कूलिंग एजंट आहे R22 डायक्लोरोफ्लोरोमिथेन. हा रेफ्रिजरंट म्हणून वापरला जातो, कूलिंग एजंट म्हणून वापरला जातो फ्रीज मध्ये किंवा एसी मध्ये. It is used as a solvent for extraction of many natural products such as gum, fat and resin. निसर्गात आढळणारे डिंक किंवा चरबी, रेझिन्स नॅचरल पॉलिमर आहे, त्यांना मिळवण्यासाठी तुम्ही कोणता सॉल्व्हंट म्हणून वापरू शकता? क्लोरोफॉर्म. So chloroform used in extraction of gum, fat and resin. It is used as a source of dichlorocarbon. CCl2 आणि C वरती 2 इलेक्ट्रॉन आहेत. हा इलेक्ट्रोफाइल ऍक्ट होतो कोणत्या रिएक्शन मध्ये? रीमन-टिमन रिएक्शन मध्ये. जे फेनॉल चॅप्टर मध्ये पाहणार आपण, रीमन-टिमन रिएक्शन मध्ये तिथे फेनॉल पासून सॅलिसिलर डेट आपण तयार करतो. तर त्या रिएक्शन मध्ये इलेक्ट्रोफाइल म्हणून कोणता ऍक्ट होतो सांगा? डायक्लोरोकार्बन. हा डायक्लोरोकार्बन क्लोरोफॉर्म पासून तयार केला जातो. सो व्हॉट आर द इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ दॅट chloroform? It is one of the important solvent. It is colorless solvent, the pleasant odor.
It is used to prepare what? A refrigerant. It is used as a solvent for extraction of natural products such as gum, fat, resin, and it is used as a source of dichlorocarbon, which act as an electrophile in a Riemann-Tiemann reaction, that is CCl2. What a side effect of this chloroform? The chloroform causes the depression of central nervous system. आपली जी मज्जासंस्था आहे त्याच्यावरती ॲडव्हर्स इफेक्ट करू शकतो. इनहेलिंग क्लोरोफॉर्म फॉर शॉर्ट टाइम मे कॉज फटीग, हेडेक अँड डिझनेस. जर कमी कालावधीपुरतं आपण याचं आपल्या श्वसन मार्गाद्वारे आपल्या बॉडीमध्ये गेलं तर फटीग म्हणजे थकवा येऊ शकतो, हेडेक डोकं दुखू शकतो किंवा डिझनेस म्हणजे पापण्या जड पडू शकतात. लॉंग एक्सपोजर ऑफ क्लोरोफॉर्म मे कॉज डॅमेज टू द लिव्हर. बऱ्याच कालावधीसाठी जर आपण इनहेल करत राहिलो क्लोरोफॉर्म तर सगळ्यात खतरनाक इफेक्ट आपल्या बॉडीवरती होतो म्हणजे आपला लिव्हर डॅमेज होऊ शकतो त्यामुळे. सो लॉंग एक्सपोजर ऑफ क्लोरोफॉर्म मे कॉज डॅमेज टू द लिव्हर. क्लोरोफॉर्म ऑन एक्सपोजर टू द सनलाइट अँड एअर. जर क्लोरोफॉर्मला आपण सनलाइट मध्ये किंवा एअर मध्ये ठेवलं तर क्लोरोफॉर्म हा सनलाइटच्या सानिध्यात ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होऊन एक पॉइझनस गॅस तयार करतो. त्याला डायक्लोरो कोबाल्ट डायक्लोराइड म्हणतात, म्हणजे वॉर गॅस, जे हिटलरने वर्ल्ड वॉर सेकंड मध्ये वापरलं होतं. ते तयार होऊ नये म्हणून क्लोरोफॉर्म हे एअर टाईट आंबट कलर बॉटलमध्ये ठेवलं. सो वाय क्लोरोफॉर्म केप्ट इन एअर टाईट आंबट कलर बॉटल? बिकॉज क्लोरोफॉर्म इज vigorously react with the oxygen in presence of sunlight and leads to the formation of such poisonous gas, cobalt dichloride, that is called as a phosgene, that is a war gas. These are the side effect of what? Chloroform. Very important, carbon tetrachloride also called as a pyrene, which is prepared from the methane by the extensive chlorination. So it is also colorless liquid and having sweet odor. हे पण colorless आहे आणि त्याचा sweet smell आहे. It is useful as a solvent for oil, fat and resin. तुम्ही कशासाठी वापरू शकता हे सॉल्व्हंट? ऑइल प्रिझर्व करण्यासाठी, फॅट प्रिझर्व करण्यासाठी किंवा रेझिन एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी क्लोरोफॉर्मचा, कार्बन टेट्राक्लोराइडचा तुम्ही उपयोग करू शकता. सो कार्बन टेट्राक्लोराइड और पायरीन, इट इज यूज्ड एज अ colorless liquid, the sweet smell, a useful solvent for the oil, fat and resin. What a side effect of this carbon tetrachloride? It is highly toxic to the liver. सगळ्यात डेंजरस इफेक्ट काय कार्बन टेट्राक्लोराइडचं? जर एक्सपोज झाला आपली बॉडी कार्बन टेट्राक्लोराइडला फॉर लॉंग टाइम तर त्याचे वेपर्स आपल्या लिव्हरला जाऊन डॅमेज करू शकतात. इट हाय कॉन्सन्ट्रेशन, इट अ टॉक्सिक, हायली टॉक्सिक इन नेचर अँड कॉज इफेक्ट्स ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम. जर हाय कॉन्सन्ट्रेशन मध्ये बॉडीमध्ये गेलं तर आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमला डॅमेज करू शकतं, मज्जासंस्था त्यामध्ये अफेक्टेड होऊ शकते. अँड सेकंड, इट इज एक्सपेक्टेड टू बी कार्सिनोजेनिक इन नेचर. असं मानलं गेलंय का कार्बन टेट्राक्लोराइड हे कार्सिनोजेनिक आहे, म्हणजे कॅन्सर कॉजिंग एजंट आहे, कॅन्सर सुद्धा होऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारचे. अँड प्रोलॉंग एक्सपोजर ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड मे लीड टू द डेथ, म्हणजे ह्यामुळे मृत्यू सुद्धा होऊ शकतो. अँड इट इज इन्क्लुडिंग वन ऑफ द टाइप ऑफ ग्रीन हाऊस गॅस. ग्रीन हाऊस गॅस म्हणजे जे टेम्परेचर कारणीभूत वाढवण्यासाठी कारणीभूत गॅसेस आहेत, त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, नायट्रोजनचे ऑक्साइड्स आहेत, ज्यामुळे टेम्परेचर शोषून घेतात नंतर उत्सर्जित करतात. असे गॅसेसला ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतात. त्यापैकी एक ग्रीन हाऊस गॅस कोणतं आहे सांगा? कार्बन टेट्राक्लोराइड. तुम्ही असं इथं लिक्विड म्हटलं आणि गॅसेस बिकॉज इट इज व्होलाटाइल इन नेचर कन्वर्टेड टू दी गॅस, दॅट्स वाय इट इज ग्रीन हाऊस गॅस. So what are adverse effect of carbon tetrachloride? May cause damage to the liver. It is toxic in nature. It is toxic in nature, may cause the effect on central nervous system, carcinogenic in nature, and prolonged exposure may cause to the death. And as well, it act as a greenhouse gas. What is important use of this carbon tetrachloride? It is used as a fire extinguisher. आग विझवण्यासाठी उपयोग होऊ शकतो. And used as a dry cleaning agent in many purposes. ड्राय क्लिनिंग एजंट म्हणजे तुम्ही ॲपर्टस जे लॅबोरेटरीमध्ये वापरतात त्यांना क्लीन करण्यासाठी कार्बन टेट्राक्लोराइडचा वापर करू शकता. सो दीज आर द ॲप्लिकेशन्स अँड ॲडवर्स इफेक्ट ऑफ दिस हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, दॅट इज डायक्लोरोकार्बन, क्लोरोफॉर्म,
carbon tetrachloride. Now remaining halogen derivatives are for healing purpose of the wound and dressing of the wound. So it has medicinal property. It is used for healing purpose as well as it is used as an antiseptic agent. Side effect, it causes irritation to eye and skin. डोळ्याला याचा त्रास होऊ शकतो, स्किनला पण इरिटेशन करू शकतो, स्किन डॅमेज करू शकतो हाय कॉन्सन्ट्रेशन मध्ये. इट कॉजेस रेस्पिरेटरी प्रॉब्लेम अँड ब्रीथिंग प्रॉब्लेम. श्वसन संस्थेशी रिलेटेड आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतात. इट कॉजेस डिझीनेस, पापण्या जळू होऊ शकते, नॉसिया मळमळण्यासारखा प्रकार होऊ शकतो, डिप्रेशन इन सेंट्रल नर्वस सिस्टीम, आपली केंद्रीय मज्जा संस्था आहे ती अफेक्ट होऊ शकते. अँड व्हिज्युअल डिस्टर्बन्स, डोळ्यात दिसण्यास त्रास होऊ शकतो, आपल्याला दृष्टी कमी होऊ शकते कोणाच्या इफेक्टमुळे आयडोफॉर्म. सो आयडोफॉर्म कॉजेस इरिटेशन टू द आईज अँड स्किन. इट कॉज रेस्पिरेटरी प्रॉब्लेम अँड ब्रीथिंग रिलेटेड प्रॉब्लेम. इट कॉजेस डिझीनेस, nausea, depression in central nervous system and visual disturbances. These are adverse effect of iodoform. Next, fifth is a freon. Freon is a class of organic compound which contain chlorine and fluorine. So it is called as a chlorofluorohydrocarbon. It is commonly used as refrigerant. Freon 12, Cl2F2C, Freon 22, ClF2CH and Freon 11, Cl3FC. म्हणजे फ्रेऑन 12 म्हणजे काय? डायक्लोरोकार्बन. फ्रेऑन 22 म्हणजे काय? डायफ्लोरोकार्बन. and फ्रेऑन 11 म्हणजे काय? ट्रायक्लोरोफ्लोरोकार्बन. हे सगळे फ्लोरोकार्बन्स आहेत. दे आर कॉमनली यूज्ड एज अ रेफ्रिजरंट इन AC and aerosol propellant मध्ये वापरले जातात. What is very important use of that freon? They are used as a blowing agent in making foam. प्लास्टिक फोम्स बनवण्यासाठी उपयोग होतो and packaging material, पॉलिमर तयार करण्यासाठी फ्रेऑनचा उपयोग होऊ शकतो. Side effect causes the depletion of ozone layer in stratosphere. जर क्लोरोफ्लोरोकार्बन डिकम्पोजिशन मध्ये गेलं फ्री रॅडिकल तर एक क्लोरीन आयटम तयार होतो आणि एक क्लोरीन आयटम 10,000 ओझोन मॉलिक्यूलला डिप्लेट करू शकतो, खराब करू शकतो. डिप्लेशन ऑफ ओझोन लेयर इन स्ट्रॅटोस्फियर कॉजेस बाय दिस फ्रेऑन and regular inhalation of these freon may cause the problems such as organ damage, liver वगैरे डॅमेज होऊ शकतं, loss of consciousness, शुद्ध अवस्था हरपू शकते, आपली बेशुद्ध अवस्थेमध्ये जाऊ शकतो, and may cause the breathing problem also. म्हणजे श्वसन संस्थेविषयी आपल्याला रोग होऊ शकतात. फ्रेऑनच्या साइड इफेक्ट मध्ये ओझोन लेयर डिप्लेट होऊ शकते, कॉजेस द ब्रीथिंग प्रॉब्लेम, ऑर्गन डॅमेज होऊ शकतात किंवा डॅमेज मे कॉज द व्हॉट कॉन्शियसनेस, लॉस ऑफ कॉन्शियसनेस, आपल्याला शुद्ध हरपू शकते. हे डेंजरस इफेक्ट फ्रेऑनचे आहेत. प्यारा डायफिनिल ट्राइक्लोरोइथेन. So what is IUPAC name of DDT? प्यारा diphenyl trichloroethane. It is earlier discovered in 18th century, 1873, but it is not till known for its effectiveness till 1939. Its effectiveness has been studied by Paul Muller against the malarial mosquito, Anopheles mosquito, and it is used against the mosquito to prevent the disease such as malaria. In 1948, the Paul Muller awarded the Nobel Prize for the physiological effect of this DDT. So DDT is प्यारा diphenyl trichloroethane. What's its physical appearance? It is colorless, tasteless, odorless, crystalline solid having insecticidal property. ला कलर नहीं है, चव नहीं है,
ऑडर म्हणजे स्मेल नाही आहे आणि हे क्रिस्टलाइन कंपाऊंड आहे ज्यामध्ये इन्सेक्टिसिडल प्रॉपर्टी आहे म्हणजे कीटकनाशक म्हणून वापर केला. सो इट इज कलरलेस, टेस्टलेस, odorless crystalline solid having insecticidal properties. Secondly, it is used to kill the house fly. घरामध्ये जे माशी असतात ज्यामध्ये विविध प्रकारचे रोग होऊ शकतात ते मॉस्किटोज मच्छर मारण्यासाठी आणि बॉडी लाईस जे जनावरांच्या बॉडीवरती असतात ते लाईस गोचीड वगैरे त्यांना किल करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. इट वॉज कंट्रोलिंग द मलेरिया अँड टायफॉइड अँड मलेरिया कंट्रोल करण्यासाठी DDTचा जनरली वापर केला जातो बिकॉज दे आर इफेक्टिव्ह अगेन्स्ट द मलेरिया कॉझिंग मॉस्किटोज अँड अदर इन्सेक्ट्स. The colorless, tasteless, odorless crystalline solid having insecticidal property. It is used to kill the housefly, mosquitoes and body lice. It is used in controlling the malaria and typhoid. Side effect: exposure to the high concentration may cause vomiting, वांती होऊ शकतात, tremors, that is shakiness, चक्कर येऊ शकते जास्त प्रमाणात आपण इनहेल केलं आपल्या बॉडीमध्ये गेलं. इट कॉजेस हायली ॲडवर्स इफेक्ट ऑन लिव्हर वरती सगळ्यात भयंकर इफेक्ट होऊ शकतात अँड रिप्रोडक्शन प्रजन संस्था अफेक्ट होऊ शकते आपली त्यामुळे. सो इट इज ॲडवर्स इफेक्ट ऑन लिव्हर अँड रिप्रोडक्शन. So DDT is readily absorbed in soil and tends to accumulate in ecosystem. आपल्या इकोसिस्टीम मध्ये ही बराच काळ टिकून राहू शकतो कारण की याचं सनलाइट किंवा हीटचं कुठलाही इफेक्ट होत नाही, डिकम्पोजिशन होत नाही and that's why it is accumulate for long time in the soil. It is easily dissolved in fat and oil and that's why it is accumulated in the fatty tissues of the human being and may cause the adverse effect on the human being. It may also act as a carcinogenic nature and may cause a severe effect on the body or skin cancer also. So this is the important halogen derivative DDT, which is previously used as insecticides against the malaria causing insects such as female Anopheles mosquitoes. That's why in 1948 the Paul Muller awarded the Nobel Prize for his physiological discovery and physiological effect of this DDT. That's the end the chapter halogen derivative. At the last point, that is uses and adverse effect of some halogen derivative. We'll see the tomorrow on the next topic. Before going to the next topic, we'll conduct the 120 multiple choice question paper, 20 marks multiple choice question paper on this topic tomorrow. Thank you.